रात्री कोल्हापूरवरून 10च्या AC बसने निघालो होतो। राधानगरीच्या पुढे जे जंगलमय वळणावळणाचा रस्ता सुरू होतो त्या ठिकाणी खूप आपल्या चालकांना स्ट्रगल करावं लागतं, कारण एकतर तो अरुंद रस्ता आहे, प्लस या रस्त्याची जी साईड पट्टी आहे व्हाईट पट्टीच्या बाहेर तर पूर्ण चिखलमय भाग आहे, तर व्हाईट पट्टीच्या बाहेर गाडी काढू शकत नाही, कारण या इथून वाहतूक ही मोठ्या गाड्यांची आहे। ट्रक्स वगैरे असतील तर ते जर या चिखलात गेले तर डायरेक्ट त्यांचा टायर उठू शकतो किंवा पलटी होऊ शकतो। त्यामुळे जर 2 मोठ्या गाड्या आल्या तर खूप सावकाश यातून जावं लागतं। इथून पुढून एक ट्रक येतो आहे, खूप हळूहळू तो ट्रक येतो आहे आणि थोड्या वेळानंतर तो मला दिसतो आहे। आमची बस तशीच खूप वेळ थांबली होती, ओके, कारण एक गाडी तर थांबावीच लागते। खूप सावकाशपणे हे ट्रक आहे तो प्रवास जातो आहे पुढे, आणि तो ट्रक बघा किती जवळून जातो आहे। म्हणजेच या मार्गावरून प्रवास करणं किती स्ट्रगलमय आहे ते आपल्याला इथे दिसून येतं आहे। त्यानंतर मग त्याच्याच मागे असणारी लक्झरी बसेस, ॲक्च्युली गगनबावडा घाट बंद असल्यामुळेच फोंडा घाटमधून एवढा प्रवास होतो, नाहीतर मोस्टली जास्तीत जास्त गाड्या ह्या गगनबावडा घाटातून जात असतात, कारण तो जो रोड आहे तो खूप मोठा रस्ता आहे, एवढा तरी अरुंद रस्ता नाही आहे। राधानगरी स्टँडनंतर जो वळणावळणाचा भाग जंगलमय भाग सुरू होतो त्या ठिकाणी आहोत। तिथे साईड पट्टीच्या बाहेर थोडा मातीचा हे असल्यामुळे चिखल होतो आणि त्यामुळेच व्हाईट पट्टीच्या बाहेर कोण गाडी काढू शकत नाही, त्यामुळेच एवढा स्ट्रगल इथे चालकांना करावा लागतो। ट्रक पण आपलं खूप जवळ आहे, बघू शकताय, अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं। तर असा काहीचा प्रवास या मार्गे होत असतो। मला पर्सनली तर गगनबावडा मार्गे जायला आवडतं। मी पर्सनली जेव्हाही कार घेऊन जातो तेव्हा गगनबावडा मार्गेच जातो, पण सध्या गगनबावडा घाट बंद असल्यामुळे त्या ठिकाणापासून जाऊ शकत नाही। पण लवकरच लवकर गगनबावडा घाट जर सुरू झाला तर नक्कीच हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होईल।